सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 10. त्या सकाळी विश्वाच्या घरासमोर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या अंगावर जुना कोट होता, हातात चामड्याची झिजलेली बॅग होती आणि चेहऱ्यावर अनेक वर्षांच्या प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता. पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र गंभीरता होती. तो थेट घराच्या अंगणात आला आणि विश्वाच्या आजीसमोर उभा राहिला. काही क्षण दोघेही एकमेकाकडे पाहत राहिले. मग त्या माणसाने बॅगेतून काही जुनी कागदपत्र आणि एक फिकट झालेला फोटो बाहेर काढला. फोटो पाहताच आजीच्या हातातून तो खाली पडला. तिच्या डोळ्यात अश्रू, भीती आणि जुन्या आठवणींचा पूर एकाच वेळी दाटून आला. विश्वासला काहीच समजत नव्हतं. पुष्पा ही तिथे आली होती. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अनोळखी माणूस शांत आवाजात म्हणाला, "माझं नाव दामोदर आहे. मी अनेक वर्षांपासून एका व्यक्तीचा शोध घेत होतो. आज तो शोध संपला आहे." त्याने विश्वासकडे पाहिलं. "ज्याचा मी शोध घेत होतो तो तू आहेस." हे ऐकताच विश्वास दचकला. त्याला काहीच समजत नव्हतं. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक वर्षे तिने जपलेलं एक रहस्य आता बाहेर येणार होतं. तिने थरथरत्या आवाजात विश्वासला जवळ बसवलं. अंगणात बसलेल्या सगळ्यांची धडधड वाढली होती. दामोदरने सांगायला सुरुवात केली की अनेक वर्षांपूर्वी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबावर काही लोकांनी हल्ला केला होता. त्या गोंधळात एक लहान मूल हरवलं. त्या मुलाचा शोध अनेक वर्षे घेतला गेला, पण तो कधीच सापडला नाही. आणि आता त्या मुलाच्या हातावर एक खास जन्मखून होती. दामोदरने विश्वाचा हात पाहिला आणि तीच खूण त्याला दिसली. विश्वाच्या डोळ्यात जणू वीज चमकली. "म्हणजे मी कोण?" तो थरथरत विचारू लागला. आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने सांगितले की अनेक वर्षांपूर्वी तिला नदीकिनारी एक लहान मूल रडताना सापडलं होतं. त्याच्या अंगावर महागडे कपडे होते, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. तिने त्याला घरी आणलं, वाढवलं आणि स्वतःच्या नातवाप्रमाणे सांभाळलं. त्या दिवसापासून तोच तिचं जग बनला. ती त्याला गमावण्याच्या भीतीने हे सत्य कधीच सांगू शकली नव्हती. हे ऐकून विश्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आजीचा हात धरला आणि म्हणाला, "तूच माझी खरी आई आहेस. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं मोठं असतं." हे ऐकून आजी रडू लागली. पुष्पाच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या घटनेनंतर काही दिवस गावात फक्त ह्याच चर्चेची धूम होती. पण विश्वाससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट वेगळी होती. त्याच्या मनात फक्त पुष्पा होती. संध्याकाळी तो नदीकिनारी गेला. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. नदीच्या पाण्यावर सूर्यकिरणे चमकत होती. त्या सुंदर वातावरणात पुष्पा त्याची वाट पाहत उभी होती. तिच्या केसांशी खेळणारा वारा, तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू आणि डोळ्यातील प्रेम पाहून विश्वास काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. ती हसत म्हणाली, "काय बघतोयस एवढं?" विश्वास हलकासा हसला. "माझं संपूर्ण आयुष्य." हे ऐकताच पुष्पाच्या गालावर लाली पसरली. दोघे नदीकिनारे चालू लागले. त्यांच्या पावलाखाली वाळूचे मऊ स्पर्श होता. बराच वेळ ते फक्त एकमेकांसोबत चालत राहिले. काही क्षण असे असतात की शब्दांची गरज नसते,
त्या शांततेतही प्रेम बोलत असतं. विश्वासने हळूच पुष्पाचा हात हातात घेतला. ती क्षणभर लाजली, पण हात सोडला नाही. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. विश्वास शांत आवाजात म्हणाला, जेव्हा सगळं गाव माझ्या विरुद्ध होतं, तेव्हा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवला. मी आयुष्यभर हे विसरणार नाही. पुष्पा त्याच्याकडे पाहत म्हणाली, कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचं गोंधन दिसलं नाही, मला तुझं मन दिसलं. त्या दिवसानंतर त्याच्या प्रेमाला एक नवं बळ मिळालं. गावात हळूहळू लोकही त्यांना स्वीकारू लागले. अनेक जण आता विश्वासच्या बाजूने उभे राहू लागले होते. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे त्यांच्या आयुष्यातही संकटे पूर्णपणे संपली नव्हती. राघव सिंहाला अजूनही विश्वासचा वाढता सन्मान खटकत होता. विक्रम तुरुंगात असला तरी त्याच्या मनातील द्वेष संपला नव्हता. तो सुडाची संधी शोधत होता. एके दिवशी गावात मोठा पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. अनेक शेतं पाण्याखाली गेली. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रात्री उशिरा बातमी आली की नदीच्या दुसऱ्या बाजूला काही लोक अडकलेले आहेत. सगळे घाबरले, पण विश्वासने वेळ न घालवता मदतीसाठी धाव घेतली. जीव धोक्यात घालून त्याने अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव त्याचे कौतुक करत होतं. सरपंचाने सार्वजनिकपणे त्याचा सन्मान केला. पुष्पा अभिमानाने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेमाबरोबरच आदरही होता. त्या रात्री गावात उत्साहाचं वातावरण होतं. मंदिरात भजन सुरू होतं. रंगीबिरंगी दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. पुष्पा आणि विश्वास मंदिराच्या मागील वडाच्या झाडाखाली भेटले. चंद्रप्रकाशात वातावरण आणखी सुंदर दिसत होतं. विश्वासने खिशातून एक छोटंसं फूल काढलं. तेच फूल जे त्याने अनेक दिवसापूर्वी जत्रेत घेतलं होतं आणि कधी देण्याचं धाडस केलं नव्हतं. तो हलकं हसला आणि म्हणाला, हे खूप आधी द्यायचं होतं. पुष्पाने फूल हातात घेतलं. तिच्या डोळ्यात आनंद चमकला. मी याची खूप दिवसापासून वाट पाहत होते, ती हसत म्हणाली. काही क्षण दोघे चंद्राकडे पाहत उभे राहिले. त्यांच्याकडे मनात भविष्याची सुंदर स्वप्न होती. एक छोटंसं घर, आजीचा आशीर्वाद आणि एकत्र घालवायचं आयुष्य. पण नियती अजून एक रहस्य घेऊन त्यांची वाट पाहत होती. कारण दामोदरने आणलेल्या कागदपत्रामध्ये अजून एक गोष्ट दडलेली होती. ती गोष्ट फक्त विश्वासच्या भूतकाळाशी संबंधित होती. भूतकाळाशी संबंधित नव्हती, तर त्या गोंदनाशीही संबंधित होती, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. आणि त्याच रात्री दामोदरने एक जुनं पत्र उघडलं. त्या पत्रातील पहिली ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. कारण त्या पत्रात असं एक सत्य लिहिलं होतं, जे विश्वास, पुष्पा आणि संपूर्ण गावाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणारं होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.